नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8 व 9 मार्च 2026 ह्या दिनांच्या करंट अफेअर पाहणार आहोत. हे व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार. MPSC असो, PSI असो, कोणतीही MPSCची या कोणत्याही कंबाईन असो, सर्व परीक्षांसाठी ही व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. तर सर्वात आधी 8 मार्च काय होतं त्या दिवस? महिला दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन होतं. त्याचे थीम काय होतं? हक्क, न्याय, कृती सर्व महिला आणि मुलींसाठी. काय थीम काय होतं? हक्क, न्याय, कृती सर्व महिला आणि मुलींसाठी. जागतिक मोहिमेची थीम काय होती? गिव्ह टू गेन. 1977 मध्ये संयुक्त राष्ट्राने अधिकृतपणे या दिनाला मान्यता दिली. कुणी? 1977ला संयुक्त राष्ट्राने. लिंग समानता आणि महिला हक्काच्या दृष्टीने 1955 बीजिंग घोषणा आणि कृती आराखडा स्वीकारण्यात आला होता. त्या घटनेला 30 वर्ष पूर्ण झाले. किती वर्ष? 30 वर्ष पूर्ण झाले. आता आपण बघणार आहोत ICC T20 विश्वचषक स्पर्धा 2026. तर विजेता कोण होता? भारत, तिसरे विजेतेपद. उपविजेता कोण होता? न्यूझीलंड. यजमान देश कोण होता? भारत व श्रीलंका. आवृत्ती 10 आवृत्ती. आणि आयोजक संस्था कोण होते? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC. ठिकाण किती होते? नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, गुजरात इथे फायनल झाले. सहभागी संघ किती होते? 20 होते. भारताने न्यूझीलंडला 96 धावांनी हरवून विजेतेपद राखले. कोणी? भारताने 96 रन. हा प्रश्न येऊ शकतो. भारत T20 विश्वचषक जिंकणारा पहिला यजमान संघ आणि सलग 2 वेळा एकूण 3 वेळा T20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला. कोणता? भारत T20. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू कोण होते? स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू मतलब की मालिकावीर कोण होते? संजू सॅमसन. आणि सामनावीर जसप्रीत बुमराह. सर्वाधिक विकेटर्स कोण होते? जसप्रीत बुमराह व वरुण चक्रवर्ती. प्रत्येकी 14 विकेटी घेतले. जसप्रीत बुमराह व वरुण चक्रवर्ती. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. भारताने जिंकलेले T20 विश्वचषक 2007 मध्ये जिंकलेले होते भारत. विजेता कोण होते? भारत होते. कर्णधार त्यामध्ये महेंद्रसिंग धोनी होते आणि उपविजेता पाकिस्तान होते. त्यामध्ये कर्णधार, हा प्रश्न तर म्हणजे की पाकिस्तानचे कर्णधार असे विचारणार नाही, भारतातच विचारणार. 2024 मध्ये जिंकणारे होते भारतच. कर्णधार रोहित शर्मा. कोणासोबत फायनल झाली होती? दक्षिण आफ्रिका सोबत. आणि 2026 मध्ये भारत. कर्णधार सूर्यकुमार यादव. उपविजेता न्यूझीलंड. T20 विश्वचषक काय म्हणतात? T20 विश्वचषक 2026 बाबत महत्वाची माहिती. ICC T20 विश्वचषक 2026 ब्रँड अँबॅसेडर कोण? रोहित शर्मा. ICC. फायनल मध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ कोण? भारत, 255 धावा न्यूझीलंड विरुद्ध. आणि 96 रनापासून जिंकली भारत. सर्वाधिक धावा करणारा विक्रम कोण होता? तर साहिबजादा फरहान, पाकिस्तान. 383 धावा. आणि त्याने 2014 मध्ये विराट कोहलीने केलेला 319 धावा विक्रम मोडला. बक्षीस रक्कम भारत 27.48 कोटी, 27.48 कोटी आणि न्यूझीलंड 14.65 कोटी. सूर्यकुमार यादव हा ICC विजेतेपद जिंकणारा 5वा भारतीय कर्णधार बनला. हा प्रश्न येऊ शकतो, याला स्टार मार्क देऊन ठेवा. सूर्यकुमार यादव ICC विजेतेपद जिंकणारा 5वा भारतीय कर्णधार बनला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद स्थापना केव्हा झाली याची? 1909 मध्ये. मुख्यालय कुठे आहे? दुबई. संयुक्त अरब अमिराती. अध्यक्ष कोण होते? जय शहा. आणि उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा. आणि सचिव सज्जोग गुप्ता. आणि महाराष्ट्राचे आता धर्मांतर विरोधी कायदा हा बघणार आहोत. कायद्याचे नाव आहे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026. त्याचे उद्देश काय आहे? जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून केले जाणारे धर्मांतर रोखणे. काय? जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून केले जाणारे धर्मांतर रोखणे. समिती का? राज्य सरकारने फेब्रुवारी 2025 मध्ये पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली? रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली.
शिक्षेची तरतुदी काय होती? 7 वर्ष केद व 5 लाख रुपये दंड. 7 वर्ष केद व 5 लाख रुपये दंड. आता HPV लसीकरण मोहीम. महिला दिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विभागाद्वारे HPV लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. कुठून? महाराष्ट्र आरोग्य विभागाद्वारे महिला दिनानिमित्त. HPVचे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस सुरुवात 28 फेब्रुवारी 2026 रोजी अजमेर राजस्थान येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. उद्देश काय होते? 14 वर्ष वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या ग्रीवीच्या कर्करोगापासून संरक्षण देणे. या मोहिमेच्या अंतर्गत 14 वर्ष व त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींना गार्डाशील्ड 4 ही लस मोफत दिली जाणार आहे. या लसीकरण प्रमाणपत्राचे वितरण केंद्र शासनाच्या UWIN डिजिटल पोर्टलद्वारे केले जाणार आहे. आता आपण बघणार आहोत नेपाळचे नवीन पंतप्रधान कोण? बालेंद्र शाह म्हणजे की त्याला टॉपर नाव आहे बालेन. पक्ष काय? राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष. मतदारसंघ झापा 5. बलेंद्र शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने 165 जागांपैकी 125 जागा जिंकल्या. बालेंद्र शाह यांनी पूर्व पंतप्रधान KP शर्मा ओली यांना हरवून हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बालेंद्र शाह. KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर नेपाळच्या अंतरिम पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून सुशीला कार्गी यांची नेमणूक करण्यात होती. पुढे चालूया. बालेंद्र शाह यांनी जेन झेड तरुण पिढी या आंदोलनाचे नेतृत्व केले. हा प्रश्न येऊ शकतो. जेन झेड तरुण पिढी या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर बालेंद्र शाह यांनी केले. नेपाळ देशाविषयी राजधानी काय आहे? काठमांडू. स्थान दक्षिण आशिया. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल. भारतासोबत सीमा उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व ओडिशा सोबत एकूण 1751 किलोमीटरची किनारपट्टी आहे. आता महत्वाचे वन लाईनर बघणार आहोत. अमित शाह यांच्या हस्ते इफ्को म्हणजे की IFFCO पारादीप येथे सल्फ्युरिक ऍसिड प्लांटच्या उद्घाटन करण्यात आले आहे. सर्वोच्च भारत मिशन एअरबर्न 2.0 अंतर्गत तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने कालवे नाले साफ करण्यासाठी AI आधारित G-स्पायडर रोबोट तयार केली आहे. कोणे? तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने. जागतिक आरोग्य संघटना WHO ने चिली या कुष्ठरोगमुक्त घोषित केली आहे. काय केली आहे? कुष्ठरोगमुक्त घोषित केली आहे चिली. हा टप्पा गाठणारा चिली अमेरिकेतील पहिला आणि जगातील दुसरा देश ठरला आहे. पहिला देश कोणता? जॉर्डन. अमेरिकेने इराणच्या केशम बेटावरील डिसॅलिनेशन प्लांटवर खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारा प्लांट हल्ला केला आहे. राष्ट्रीय जन औषधी दिवस 7 मार्च रोजी साजरा करण्यात आला. 7 मार्च रोजी. महिलांना खेळामध्ये प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते अस्तिमा लीग चे उद्घाटन करण्यात आलेले आहे. देववंडी सिन्नर तालुका नाशिक येथे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारक उभारण्यात येणार आहे. इराणने अमेरिकेद्वारे विकसित केलेला थांड म्हणजे की THAAD मिसाईल प्रणाली नष्ट केली आहे. थांडचे फुल फॉर्म आहे टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स. मारक क्षमता किती होती? 150 ते 200 किलोमीटर. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL आणि स्पेस टेक स्टार्टअप्स बेलाट्रिक एरोस्पेस व्हेरी लो अर्थ ऑर्बिट्स सॅटेलाइट सिस्टम विकसित करण्यासाठी करार करण्यात आलेला आहे. आता महत्त्वाचे सराव प्रश्न बघणार आहोत आपण. सगळ्यात आधी आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 ची अधिकृत थीम काय होती? तर ते तुम्हाला माहित आहे. हक्क न्याय कृती सर्व महिला व मुलींसाठी.
2026च्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोण आहे? भारत आहे. 2026च्या T20 विश्वचषक भारताने अंतिम सामन्यात कोणाला पराभव केला? न्यूझीलंडला. महाराष्ट्र धर्म स्वतंत्र अधिनियम 2026 धर्मांतर विरोधी कायदा नुसार दोषी व्यक्तीस किती वर्षाची 7 वर्षाची. जी स्पायडर हा रोबोट कोणत्या कामासाठी करतात? नाले व गटारे स्वच्छ करण्यासाठी. भारतीय देशावर WHO ने लॅप्रेसी मुक्त घोषणा केव्हा केली? मतलब घोषित केली कुठे? कोणत्या देशाला? चीनली. BEL आणि स्पेस डेस्क स्टार्टअप्स यांनी मिळून विकसित केलेल्या सॅटेलाइट सिस्टमचे नाव काय आहे? व्हॅलेट्रिक एरोस्पेस VLEO. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC चे मुख्यालय कुठे आहे? मुंबई, दुबई, संयुक्त अरब अमिराती. कुठे? दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.